नमस्कार. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर शोधायला गेलो ना, की आपल्यासमोर साधारणपणे दोन मार्ग येतात. एक म्हणजे किती लोकांनी हो म्हटलं हे मोजणं आणि दुसरा म्हणजे त्यांनी हो का म्हटलं यामागची गोष्ट समजून घेणं. आज आपण संशोधनाच्या याच दोन महत्वाच्या पद्धती म्हणजेच संख्यात्मक आणि गुणात्मक अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. जरा विचार करा, आपल्या आजूबाजूला कितीतरी गुंतागुंतीचे प्रश्न आहेत, बरोबर? त्यांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला माहिती लागते. पण गंमत अशी आहे की ही माहिती गोळा करण्याचे आणि ती समजून घेण्याचे मार्ग खूप वेगवेगळे असू शकतात. आणि म्हणूनच संशोधनामध्ये वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. हा फरक समजून घ्यायला एक एकदम सोपं उदाहरण घेऊया. समजा कुणाला तरी विचारलं, आज आईस्क्रीम खरेदी केलं का? उत्तर काय येईल? फक्त हो किंवा नाही. यातून आपल्याला आकडे मिळतील. पण जर प्रश्न बदलून विचारला, ते का खरेदी केलं, तर उत्तर एक गोष्ट असेल, एक अनुभव असेल. यातून आपल्याला कारणं आणि भावना कळतील. आणि नेमका हाच संख्या आणि कथा यांच्यातला मूळ फरक आहे. चला मग बघूया आज आपण काय काय समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी संख्या विरुद्ध कथा हा फरक पाहू. मग संख्यात्मक आणि गुणात्मक या दोन्ही पद्धतींना जवळून समजून घेऊ. त्यांची समोरासमोर तुलना करू आणि सगळ्यात शेवटी आपल्या प्रश्नासाठी योग्य पद्धत कोणती हे कसं ठरवायचं ते पाहू. तर मग संशोधनाचा गाभा काय आहे? तो दोन प्रकारच्या माहितीवर उभा आहे. एक जी गोष्टी मोजते आणि दुसरी जी गोष्टींचं वर्णन करते. चला हेच आणखी सोपं करून पाहूया. आता बघा, कुठल्याही संशोधनाचा पाया असतो डेटा किंवा माहिती. विशेषतः सामाजिक संशोधनात हा डेटा म्हणजे लोकांची मतं, त्यांचे अनुभव किंवा त्यांचे अभिप्राय. सोप्या भाषेत सांगायचं तर हा तो कच्चा माल आहे, ज्यावर दोन्ही प्रकारचं संशोधन चालतं. चला सगळ्यात आधी संख्यात्मक संशोधनाकडे पाहूया. याला आपण दुर्बिणीतून पाहणं असं म्हणू शकतो. कसं? तर ज्याप्रमाणे दुर्बिणीतून आपण दूरवरचं एक मोठं चित्र पाहतो, अगदी त्याचप्रमाणे ह्या संशोधनाचा उद्देश मोठ्या समूहाबद्दल निष्कर्ष काढणं हा असतो. म्हणजे नेमकं काय? तर हे संशोधन मुळात एखादा सिद्धांत किंवा एक गृहीतक तपासायला केलं जातं. आणि ही तपासणी कशी होते? तर आकडे आणि सांख्यिकी वापरून. इथे प्रत्येक गोष्टीला एका संख्येत मोजण्याचा प्रयत्न असतो. आता हे चित्र बघा. हे संख्यात्मक संशोधनाचं काम अगदी अचूकपणे दाखवतंय. विचार करा, आपलं जग किती गुंतागुंतीचं आहे. हे संशोधन काय करतं तर त्या मोठ्या पसरलेल्या वास्तवाला या फनेलसारखं गाळतं आणि त्यातून फक्त मोजता येतील असे स्पष्ट आकडे बाहेर काढतं. बरं, या पद्धतीमागे ना 3 महत्वाचे विचार किंवा गृहीतकं आहेत. पहिलं म्हणजे सत्य एकच असतं आणि ते वस्तुनिष्ठ असतं. दुसरं, संशोधकाने एखाद्या शास्त्रज्ञाप्रमाणे दूर राहून स्वतंत्रपणे अभ्यास करावा. आणि तिसरं म्हणजे संशोधकाच्या स्वतःच्या मतांचा किंवा भावनांचा त्याच्या कामावर कोणताही परिणाम होता कामा नये. ठीक आहे. आता दुर्बीण बाजूला ठेवूया आणि सूक्ष्मदर्शक हातात घेऊया. गुणात्मक संशोधन हे अगदी सूक्ष्मदर्शकासारखं आहे, जे आपल्याला एखाद्या गोष्टीच्या खोलवर जाऊन तिचे बारकावे पाहण्यासाठी मदत करतं. पण मग प्रश्न येतो की याची गरजच का पडली? कारण संशोधकांना हे जाणवायला लागलं की नुसते आकडे माणसाच्या आयुष्याची पूर्ण कहाणी सांगूच शकत नाहीत. लोकांचे अनुभव, त्यांच्या भावना आणि तो सगळा संदर्भ समजून घेण्यासाठी काहीतरी वेगळं हवं होतं. आणि नावावरूनच आपल्याला कळतंय, हे संशोधन गुणवत्तेवर म्हणजेच क्वालिटीवर लक्ष केंद्रित करतं. इथे आकडे मोजण्याऐवजी माणसांमधले संबंध, एखादी घटना आणि त्यामागचं संपूर्ण चित्र समजून घेण्यावर भर दिला जातो. हे चित्र ह्या पद्धतीचं सारांश आहे. बघा, इथे प्रवास असा सरळ एका रेषेत नसतो. उलट संशोधक एखाद्या विषयाचा शोध घेतो, त्याला काहीतरी नवीन कळतं आणि मग तो आपली दिशा थोडीशी बदलतो. ही एक सतत शिकण्याची लवचिक अशी प्रक्रिया आहे. याची काही खास वैशिष्ट्ये आहेत. पहिलं म्हणजे इथे खूप लोकांचा अभ्यास करण्याऐवजी काही मोजक्या लोकांचा पण खूप खोलवर अभ्यास केला जातो. आणि हा अभ्यास कुठल्या लॅबमध्ये नाही, तर त्यांच्या नैसर्गिक वातावरणात होतो. इथे उद्देश निष्कर्षांना सगळ्यांना लागू करणं नाही, तर त्या विशिष्ट परिस्थितीला पूर्णपणे समजून घेणं हा असतो. चला तर मग आता या दोन्ही पद्धतींना म्हणजे आपल्या दुर्बिणीला आणि सूक्ष्मदर्शकाला समोरासमोर ठेवून बघूया की यात नेमका काय फरक आहे. हा फरक अगदी मुळापासूनचा आहे बघा. एकीकडे गुणात्मक संशोधन का आणि कसं
हे समजून घेण्याचा प्रयत्न करतं, तर दुसरीकडे संख्यात्मक संशोधन एखादी गोष्ट किती आहे हे तपासून पाहण्याचा प्रयत्न करतं. एकाला वाटतं की मानवी वर्तन सतत बदलतं, तर दुसऱ्याला वाटतं की ते अंदाजित करता येतं. हा दृष्टिकोनातलाच खूप मोठा फरक आहे. आता प्रत्यक्ष कामाच्या पद्धतीतला फरक पाहूया. गुणात्मक संशोधनात काय होतं? तर मोजक्या लोकांकडून त्यांच्या गोष्टी, त्यांचे शब्द किंवा फोटो गोळा केले जातात आणि त्याचा रिपोर्टही एखाद्या कथेसारखा असतो. याच्या अगदी उलट संख्यात्मक संशोधनात हजारो लोकांकडून फक्त आकडे गोळा केले जातात आणि रिपोर्टमध्ये आपल्याला फक्त चार्ट्स आणि टक्केवारी दिसते. मग साहजिकच प्रश्न पडतो की यातलं चांगलं कोणतं? पण थांबा, याचं उत्तर जरा वेगळं आहे. आधी आपण प्रत्येकाची ताकद आणि मर्यादा समजून घेऊया. बघा, इथे एक निवड करावी लागते. आपली दुर्बीण आपल्याला पूर्ण आकाशाचा एक मोठा नकाशा देते, जो सगळ्यांना लागू होतो, पण त्यात प्रत्येक ताऱ्याची खासियत दिसत नाही. आणि याउलट आपला सूक्ष्मदर्शक आपल्याला एका गोष्टीची इतकी सखोल, तपशीलवार माहिती देतो, पण ती कदाचित फक्त त्याच एका गोष्टीपुरती मर्यादित असू शकते. आणि हेच या सगळ्या चर्चेचं सार आहे. कोणती पद्धत चांगली किंवा वाईट असं काही नसतंच. खरा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की आपल्याला नक्की शोधायचं काय आहे. कारण योग्य उत्तर शोधण्यासाठी आधी योग्य साधन निवडणं महत्त्वाचं आहे. तर मग शेवटी हाच प्रश्न उरतो की संशोधकाला नक्की काय जाणून घ्यायचं आहे. दुर्बिणीतून दिसणारा ताऱ्यांचा एक पॅटर्न, की सूक्ष्मदर्शकातून दिसणारी प्रत्येक ताऱ्याची एक वेगळी अनोखी कथा? याचं उत्तर त्या प्रश्नातच दडलेलं आहे.